सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलनासाठी स्टेजवर यावे अशी विनंती करतो. राज्यस्तरीय परीक्षेमध्ये ज्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले त्यांच्या सत्कारासाठी इथं जमलेलो आहोत. तर सर्व सत्कारार्थी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आज आपल्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत त्यांचं एक इंट्रोडक्शन आपण घेऊया. श्री मनोज गोविंदवार सर हे आपण फाउंडेशनचे संस्थापक आहेत, जे यूथ मेंटर म्हणून देखील ओळखले जातात. मोटिवेशनल स्पीकर देखील सर आहेत, ज्यामध्ये जिंदगी की बैलेंस शीट, आपण आणि आपली मुले, लव यू जिंदगी, चलो युवा कुछ कर दिखाए या विषयावर शेकडो व्याख्याने सरांनी आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात केली आहे. सोबतच सर ट्रेनर देखील आहेत. यामध्ये पब्लिक स्पीकिंग अँड कम्युनिकेशन स्किल, पॅरेंटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, क्रिएटिव्ह रायटिंग स्किल, क्रिएटिव्ह एज्युकेशन, अँकरिंग अँड व्हॉइस कल्चर या विषयावर देखील सरांचे ट्रेनिंग सेशन नियमितपणे होत असतात. सर उत्कृष्ट मुलाखतकार देखील आहेत. तरुणाईच्या वेगळ्या वाटा या प्रसिद्ध शो मध्ये सरांनी जवळपास 100 पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या, ज्यामध्ये डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि राज ठाकरे यांचा देखील समावेश होता. सोबतच सर लेखक देखील आहेत, ज्यामध्ये मी एक स्वप्न पाहिले, फिटे अंधाराचे जाळे, स्वप्नवेळी माणसे, स्पर्श चंदनाचा, माझ्या आयुष्याचे महाभारत, करिअर डायरी आणि करिअर आयकॉन्स हे सर्व जे पुस्तके आहेत त्याचे सर संपादक आहेत. श्रीमती प्रणिता झांबरे मॅम यांचं शिक्षण झालेलं आहे MA इंग्लिश आणि हिस्ट्रीमध्ये. मॅमने MA केलेलं आहे. गेल्या 30 वर्षांपासून मॅम शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि आता AT झांबरे माध्यमिक विद्यालय यामध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. शिक्षणातील विविध विषयांवर राज्य पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून देखील मॅमने कामकाज सांभाळलेले आहे. सोबतच आकाशवाणी केंद्रावर नियमितपणे विविध शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मॅमचे मार्गदर्शन सर्वांना मिळत असते. तर मॅमचे देखील टाळ्या वाजवून स्वागत करायचं. श्रीमती रीती वारी मॅमने सायकोलॉजीमध्ये BA, फिलॉसॉफीमध्ये MA अँड गायडन्स अँड काउन्सिलिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आहे आणि सोबतच डिप्लोमा इन स्कूल काउन्सिलिंग अँड हिप्नोथेरपी. मॅम प्रोफेशनल काउन्सिलर आहेत आणि त्याबरोबरच लाईफ कोच देखील आहेत. सोबतच न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो रीडर, माइंड रीडर, कलर थेरपिस्ट, स्पिरिच्युअल हीलर, NLP ट्रेनर अँड मोटिवेशनल स्पीकर देखील ते आहेत. त्यांचं देखील स्वागत. वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी इथं उपस्थित आहे त्याबद्दल सर्वांतर्फे आणि मंथन परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. तर सर्वात आधी आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून घेऊया. आणि मनोज गोविंदवार सर यांना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनाचे काही शब्द विद्यार्थ्यांना द्यावे. मंथन वेलफेअर फाउंडेशनचे माझे तरुण मित्र संदीप पाटील सर, आदरणीय झांबरे मॅम, खूप छान काम त्यांचं आहे, त्या बारी मॅम, सगळे पालक ज्यांना आपल्या मुलांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे, चेहऱ्यावर दिसतो सुद्धा आहे, आणि माझे छोटे छोटे दोस्त. आपण कितीही मोठं यश मिळवलं आणि ते यश आपल्याला जर साजरं करता येत नसेल तर यशाला अर्थ नसतो.
आज इतका आनंदाचा दिवस आहे. आता पालक सोबत आलेत म्हणून की काय, पण मुलं जरा बुजल्यासारखी बसलेली आहेत. तर आपण सुरुवातीला जरा उत्साह, ऊर्जा, आत खेळणारं चैतन्य याचा थोडासा अनुभव घेतला पाहिजे. म्हणून थोडं मुलांना मोकळं करण्यासाठी मी एक पहिली ऍक्टिव्हिटी घेतो, मग आपण थोडासा संवाद साधू. तर पालकांनी सुद्धा सहभागी व्हावं. आयुष्याच्या या टप्प्यावरती एक गोष्ट लक्षात आली की जगातली यशस्वी माणसं कोण आहेत आणि हे जीवन कशासाठी आहे. तर असं कळतं की तुम्ही खूप पैसा कमवला, फार मोठा बँक बॅलन्स गोळा केला, आपल्या लेकरांसाठी संबंध आयुष्य तुम्ही त्या समयीसारखं जाळत आहात, पण त्या आयुष्यात नुसतं जळणं असेल, उजळणं नसेल तर कठीण होत जातं. म्हणून बऱ्याच यशस्वी माणसांकडे पाहिल्यावर असं लक्षात येतं की नुसती पैसे कमवण्यासाठीची धडपड कामाची नाही, नुसती प्रॉपर्टी गोळा करायची आहे, फक्त आपल्या लेकरांची सिक्युरिटी करायची आहे, एवढं उपयोगाचं नाही. तर हा आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने जगता येतोय का, हे खूप महत्वाचं आहे. तर या परीक्षा तर होत राहणार आहेत. 12:30 की 12ला सुद्धा परीक्षा असं मी ऐकलं, तर या होतच राहतील. असे सोहळे पण तुमच्या मुलांचे होतील, याच्यापेक्षाही मोठे होतील. पण सगळ्यात महत्वाचं असतं आपल्या आयुष्याची परीक्षा, आणि जी आपण पालक म्हणून देत आहोत. आपल्या आई वडिलांनी सुद्धा अशी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली होती. तुम्हाला आठवत असेल, तुमचं बालपण पण अशाच थोड्याशा कुठल्या तरी यशामध्ये आपण यशस्वी व्हावं, परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं यासाठी धडपडण्यात गेलं असेल. आणि मला खात्री आहे की किंबहुना माझं सर्वेक्षण आहे, फार कमी लोक या ठिकाणी असे असतील पालक की ज्यांच्या आईवडिलांना काहीतरी वाटत होतं, यांनी हे करावं, यांनी ते करावं. तुम्ही सुद्धा स्वप्न पाहिली आणि आता ती स्वप्न, त्या इच्छा सगळ्या कुठेतरी खूप लांब पडलेल्या आहेत. आपण ते करतच नाही आहोत जे करायचं होतं. आणि अशी शक्यता बऱ्याचदा होत असते. तर मी सुरुवातीला या बालकांना, आपल्या छोट्या मुलांना, दोस्तांना मोकळं करतो आणि मग आपल्याशी थोडीशी एकूच साधणार आहे. माझ्या मित्रांनो, मी पालकांनाही करायचे, म्हणजे आईबाबांकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा ते करत आहेत की नाही. मी ज्या पद्धतीने इशारा करेन त्या पद्धतीने आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण मी आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, इतकं मोठं यश तुम्ही मिळवत आहात, आईबाबांना प्रचंड तुमचा अभिमान आहे, पण टाळ्या मात्र वाजल्या नाही. तुमच्या टाळ्या वाजल्या की विजांचा कडकडाट झाला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर होऊन जाऊ द्या एकदा जोरदार. खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद दडलेला असतो आणि सगळं शिकवत असताना या छोट्या गोष्टीतला आनंद घेण्याचं जर आपल्या मुलांना मिळत नसेल तर काहीतरी चुकतंय असा त्याचा अर्थ आहे. मला नेहमी असं वाटत आलं की श्रीमंत माणूस कोण आहे, तर ज्याला यश आणि पैसा याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आनंद मिळवता येतो पैशांच्या शिवाय, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. तर ते शिक्षण आपण आपल्या मुलांना देऊ शकू का, हे खूप महत्वाचं आहे. संदीप भाई आणि त्यांची टीम जे प्रयत्न करत आहे, मुलांनी अकॅडमिक्स मध्ये खूप पुढे जावं यासोबत सुद्धा, आणि माझं तेवढंच काम आहे संदीप. मी असा इशारा करेन, म्हणजे मी एक म्हटलं की एका बोटाने टाळी वाजवायची. तुम्ही बघा किती मजा येईल तुम्हाला, आणि थोडंसं पुढच्या परीक्षेचं दडपण पण कमी होईल 12 वाजताच्या. एका बोटाने असा इशारा केला की 2 बोटांनी वाजवायची आणि तो आवाज ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, रेडी? सगळे तयार आहात का? आवाज नाही आला? हा, 1 2 3 स्टार्ट. शेती मातीवर, बांधावर, शेताच्या आपण असताना पक्ष्यांचा थवा जेव्हा उडत जातो ना कानाच्या जवळ, मंथन वेलफेअर फाउंडेशनचे माझे तरुण मित्र संदीप पाटील सर, आदरणीय झांबरे मॅम, त्यांच्याविषयी मी आज पहिल्यांदाच ऐकलं, पण खूप छान काम त्यांचं आहे. त्या बारी मॅम जरासा मोठा, तर या पत्र्यावर पडताना पावसाचा येणारा आवाज, पाऊस त्याचं काम नाही करताय तर आपण करायला पाहिजे. आणि मोठ्या मोठ्या गाळांचा, मोठ्या थेंबांचा आवाज, थँक्यू सो मच.
तर या सगळ्या धकाधकीत हे आनंदाचे क्षण आपल्याला शोधायचे असतात, हे क्षण आपल्याला मिळवायचे असतात. जगणं यात सुद्धा आहे. तर परीक्षेत तुम्ही सगळेजण अभ्यासात हुशार आहात हे मंथन फाउंडेशनच्या या व्यासपीठावर, या विचारपीठावर तर सिद्ध झालंय की तुम्ही अभ्यास केला, मोठी स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये तुम्ही प्रचंड यश मिळवलं आणि त्या निवडक लोकांपैकी तुम्ही एक आहात महाराष्ट्रातल्या आणि जळगाव जिल्ह्यातल्या की ज्यांना मार्क्स कसे मिळवायचे ते खूप छान आता कळलेलं आहे. किंबहुना यापुढेही तुमचा प्रवास असाच सुंदर होणार आहे. ती जी टेक्निक आहे परीक्षेत यशस्वी होण्याची ती तुम्हाला सापडली आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या क्षणाला परीक्षेच्या दृष्टीने, तुमचं करिअर घडवण्याच्या दृष्टीने जे कुठलं पाऊल उचलणार आहात आयुष्यात पुढे, तर कदाचित अन्य कुठल्याही लोकांच्या तुलनेत तुम्ही जास्त पुढे असणार आहात. तुमच्या जास्त शक्यता आहेत. समजा एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही मंथनच्या या सगळ्या प्रक्रियेतून हे सिद्ध केलंय की खूप मुलं असतील, हजारो मुलं असतील, त्या हजार मुलांमध्ये तुम्ही कदाचित जास्त पुढे असणार आहात. त्या सगळ्यांना तुमच्याशी स्पर्धा करायची आहे. ही प्रॅक्टिस तुमची आता झालेली आहे किंवा तुम्हाला ही प्रॅक्टिस सुरू ठेवायची आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जे यश मिळवलं त्या यशासाठी मी तुमचं आणि तुमच्या पालकांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण हे सोपं नसतं, ते मला कधीच जमलं नव्हतं. त्यामुळे तुमचं जास्त कौतुक आहे मला. आणि मलाच काय, अनेक पालक असे असतील की ज्यांना आठवत असेल अरे हे आपल्याला जमलं नाही, ते आपल्या लेकरांनी करून दाखवलं. म्हणून बरेच पालक आपल्या सर्टिफिकेट्स फाईलमध्ये अक्षरशः कपाटात अशा ठिकाणी लॉक करून ठेवतात की जिथे पालकांच्या सर्टिफिकेट मुलांच्या दृष्टीसच पडणार नाही. होतं ना, मी आता हात वर करायला लावणार नाही, कोणी कोणी असं केलंय. तर ही आपली मुलं मुळात हुशार मुलं आहेत. त्यांचं काम ते करत आहेत. आता पालक म्हणून आपलं काम काय आहे, तर पॅरेंटिंगच्या क्षेत्रात काम करत असताना असं लक्षात येतं की आपण जितकं स्वातंत्र्य मुलांना देतो निर्णय घेण्याचं, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, तर खूप मार्क्स मिळवणारी मुलं त्यांच्या आयुष्याच्या परीक्षेत मात्र खूप स्ट्रगल करताना दिसतात. याचं कारण हे असतं की अभ्यासाच्या नावाने मुलांनी किती अभ्यास करावा, कोणती पुस्तकं वाचावी, कुठल्या शाळेत जावं, कुठे क्लासला जावं याचं नियोजन मुलं लहान आहेत म्हणून पालक करू शकतात. पण जसजशी मुलं मोठी होतात, आपल्या वयापर्यंत येतात, तेव्हा असं लक्षात येतं की अशा मुलांना स्वतःचे निर्णयच घेता येत नाही. अशा मुलांना जे यश सातत्याने मिळवत असतात परीक्षांमध्ये, त्यांना जीवनातलं अपयश पचवताच येत नाही. तर हे फार महत्वाचं आहे की आपल्या मुलांना अपयश सुद्धा पचवता आलं पाहिजे. त्याच्यासाठीच्या काही अशा परीक्षा आपण स्वतः घेऊ शकू का घरात की ज्याच्यामध्ये कदाचित त्यांना अपयश येईल आणि त्या अपयशाला सुद्धा आनंदाने सामोरं जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आपण आपल्या मुलांना अशा काही संधी देऊ शकू का ज्या माध्यमातून मुलांना स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येईल. आणि मला आनंद आहे, आज पालकांच्या नावाने खूप ओरड होते की पालक प्रचंड मार्क्सच्या मागे लागले आहेत, मुलांना त्यांनी बांधून ठेवलंय. पण माझा व्यक्तिगत अनुभव हा सुद्धा आहे की आजच्या पिढीतले पालक इतके चांगले आहेत आणि यामध्ये अनेक पालक असे असतील की जे मुलांना त्यांचा स्पेस देतात. आम्ही लहान असताना आम्हाला थोडीशी चूक झाली, माझ्या छोट्या दोस्तांनो तुमच्या पालकांना विचारा, एवढीशी चूक झाली की पालक बदलून काढायचे. अक्षरशः धपाटा खाल्ला नाही असा एकही, म्हणजे माझ्या वयाचा कोणी मुलगा इथे नसेल, कुठल्या तरी कारणाने धपाटा खाल्ला असेल, कुठल्या तरी कारणाने आईने सोडलं असेल. त्या काळात असं वाटायचं की मारलं म्हणजे मुलं सुधारतात. मला या पिढीचं फार कौतुक वाटतं आताच्या पालकांचं. फार क्वचित पालक मुलांवर हात उचलतात आणि मुलांवर हात न उचलणं, त्यांना दबावात न आणणं, त्यांच्यावर कुठलंही भावनिक कुठलंही प्रेशर, भीती निर्माण न करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण मला आठवतं आमची पिढी रस्त्याने जर जात असेल गाडीवरती, बाईकवर, आणि पुढे ट्रॅफिक पोलीस जरी दिसला हवालदार, तर त्याला सुद्धा बघून घाबरणारी आमची पिढी होती. त्याचं मूळ त्याच्यामध्ये आहे की आम्हाला कायम घाबरत मोठं केलं गेलं. तर तुमचं मला कौतुक वाटतं की असं कुठलंही वातावरण नसताना पालकांचं मुलांना मारणं कमी झालंय, किंबहुना काही जणांच्या घरात बंद झालं आहे आणि ही गोष्ट मुलांना मोठी करते. तुम्ही जामवंत आणि हनुमंताची गोष्ट ऐकली असेल.
आपण आपल्या घरातली ही मुलं म्हणजे हनुमंत आहेत. त्यांच्याकडे ते सगळं आहे, ज्या गोष्टीची स्वप्न आपण बघतोय. फक्त कुठे आहे माहिती आहे? त्यांची जी पंख आहेत ना, त्या पंखांवरच आपला वार चाललाय, आपल्या अपेक्षांचा. प्रचंड अपेक्षा, घाई आणि कुणातरी शेजारच्याशी, आपल्याच कुटुंबातल्या कुठल्या तरी नातेवाईकाच्या मुलांशी त्यांची स्पर्धा आपल्या मनामध्ये सुरू आहे. आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठीचं साधन म्हणून आपण मुलांना पुढे करतोय. आणि हे जे जे पालक करतात त्यांच्या मुलांचं भविष्यामध्ये त्यांचं भवितव्य फार कठीण आहे. अंधारात एवढं लक्षात घ्या. हे लक्षात येतं पुढे पुढे. आपल्याला असं वाटतं खूप शिस्त असली पाहिजे, खूप जास्त मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे. याचे विपरीत परिणाम मिळतात. हे आता आमच्या संशोधनात पुढे येत आहे. त्यामुळे मुलांना निर्णय घेऊ द्या, मुलांना मोकळा स्पेस द्या. विशेष करून मुलांना जास्तीत जास्त अभ्यासासोबतच मुलांना विविध स्पर्धांमध्ये, म्हणजे खेळ असेल, मैदानावर पाठवलं गेलं पाहिजे. स्विमिंग असेल, क्रिकेट असेल, जो कुठला खेळ आवडतो. आणि या पलीकडे जाऊन पालकांनी एक गोष्ट केली पाहिजे की मुलं अशा वयामध्ये आहे की त्यांची स्वप्न तुम्ही मुळीच बघू नका की त्यांनी काय केलं पाहिजे. उलट थोडंसं सीसीटीव्ही सारखं आपण आपल्या मुलांचं निरीक्षण केलं पाहिजे की यांच्यामध्ये बेस्ट काय आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलं की मुलांना या गुणांसोबतच, हे गुण तर आवश्यक आहे माझ्या छोट्या दोस्तांना, तुम्हाला मेहनत करायची आहे, तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यात तुम्ही अव्वल असलंच पाहिजे आणि ते तुम्ही करत आहात. पण या सोबतच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतं की अशा माणसांचं आता हे जग आहे, साधारणतः 2035 नंतर माणसांना जॉब्स मिळणं कठीण होत जाणार आहे. त्यांनी असा अंदाज वर्तवला आहे की 90% अपॉर्च्युनिटीज या माणसांसाठी नसतील, त्या असतील रोबोटसाठी. माणसांना जॉब कामाची गरज नाही. आणि आता आपण बघतोय चॅट जीपीटी तुमच्यापैकी कोणी वापरत असेल, नेट इंटरनेट कोणी वापरत असेल तर तुमच्या लक्षात येईल की मला एक छानसं भाषण जर इथे करायचं असेल, मी फक्त थोडंसं डिटेलिंग 2-4 वाक्यांची पण गरज नाही, 2 शब्द जर चॅट जीपीटी मध्ये टाकले, त्यांना कमांड दिली, तर माझं 10 मिनिटांचं काय 10 तासांचं भाषण सुद्धा काही सेकंदांमध्ये तयार असतं. एक चांगली कविता मला माझ्या बायकोवर तिच्या वाढदिवसानिमित्त करायची असेल, आता मला कविता लिहायची गरज नाही. आता नवरा बायको मी भांडते, चॅट जीपीटी सोडवे, मी कमांड द्यायची की माझ्या पत्नीचं नाव अमुक आहे आणि तिच्यावर आता मला या तिच्या बर्थडे निमित्त मला कविता पाहिजे. 3 सेकंदांमध्ये तुमच्या पुढे जगात कुठेही नाही इतकी सुंदर कविता हजर आहे. म्हणजे लेखकांचं काम संपलं, कवींचं काम संपलं, ड्रायव्हरचं काम संपलेलं तुम्हाला माहिती आहे. अशा ड्रायव्हरलेस कार आलेल्या आहेत. अशा अनेक कंपनीज आहेत मल्टीनॅशनल सुद्धा जिथे सीईओ माणूस नाही, रोबोट्स आहेत. मग अशा ठिकाणी आपल्या माणसांचं काय काम? पण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलं तीच गोष्ट मला तुमच्या मुलांना सांगायची आहे. तर या जगामध्ये त्या माणसांचं महत्व अत्यंत वाढणार आहे. पारिमॅप काउन्सिलिंग मध्ये काम करतात, त्याच्यामध्ये आपण त्यावर बोलू शकतील. त्या माणसांचं सगळ्यात जास्त महत्व आहे ज्या माणसांना माणूस म्हणून जगता येतं. मग माणूस म्हणून जगता येणं म्हणजे काय? तर स्पर्धेमध्ये, परीक्षेमध्ये यश मिळवायचंच आहे, पण त्यासोबत विचार करता येतो का? कुणासाठी तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी असतं का? आज परिस्थिती आहे, वृद्धाश्रमांची संख्या वाढते. लहानपणी मायबापांनी आपल्याला छळलं, म्हातारपणी मायबापांना आपण छळायचं, अशी संस्कृती निर्माण होते. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सांगतं की त्या माणसांची किंमत आहे. आणि मंगेश पाडगावकरांनी खूप छान लिहिलंय, माणूस म्हणजे कोण? तर डोळ्यात जेव्हा आसू असतात, डोळ्यात ज्यांचं पाणी असतं, डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. दुसऱ्याच्या दुःखाने जर आपल्याला दुःख होत असेल, दुसऱ्याच्या दुःखाने आपल्या डोळ्यात पाणी येत असेल, तर आपण माणूस आहोत. अशाच माणसांची किंमत असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. त्या मुलांना डिमांड आहे पुढच्या काळात करिअर म्हणून, ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, काहीतरी या हाताने निर्माण करता येतं, त्या मुलांना डिमांड असणार आहे. ज्यांना कठीण परिस्थितीमध्ये खंबीरपणे त्या परिस्थितीचा सामना करता येतो, त्यांची डिमांड असणार आहे. ज्यांना नेतृत्व करता येतं, त्या लोकांसाठीच आता हे पुढचं जग आहे. तर यासाठी सुद्धा आपल्याला काही करता येईल का, त्याचा प्रयत्न पालक म्हणून आपल्याला सजगपणे करावा लागेल. आणि हे करत असताना करायचं कसं, हा प्रश्न आपल्या पुढे राहतो. तर याच्या 2-3च गोष्टी आहेत, त्या तेवढ्याच आपल्याला करायचं आहे. एक, मुलं अभ्यास करतायत हे तर सिद्ध आहे की त्यांनी यश मिळवलं, आपल्या पुढे जाऊन मिळवलं.
थोडासा अभ्यास आता पालकांना करायचा आहे की मुलं अभ्यास करताना दिसत आहेत, त्याच वेळेस आपल्यालाही एखादं पुस्तक कुठलं तरी छानसं उघडून बसता येईल का? अनेक घरांमध्ये पालकांची तक्रार असते आमच्याकडे येतात की मुलं वाचतच नाही हो. तर त्यांना आम्ही विचारतो की तुमच्या घरामध्ये पुस्तकं आहेत का, लायब्ररी आहेत का? तर अशी कित्येक घरं आहेत ज्या घरामध्ये सगळं आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, गाड्या आहेत, सगळं काही आहे, पण स्वतःची लायब्ररी नाही. ते घर धोक्यामध्ये आहे. तर मुलांसोबत ती जेव्हा अभ्यासात बसतात तेव्हा आई थोडंसं काम बाजूला ठेवून मुलांसोबत काहीतरी 15 मिनिटं तरी वाचायला घेऊन काही बसते का, यावर घराचं भवितव्य ठरणार आहे. कुठलं काहीतरी छानसं धार्मिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन जे जीवनासाठी आवश्यक आहे असं काहीतरी आपण ऐकतो आहे का युट्यूबवर किंवा आणखी काही ठिकाणी. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, तुमच्या घरामध्ये दररोज किती माणसं येतात, नातेवाईकांच्या पलीकडे जाऊ, आई वडील भाऊ यांच्या पलीकडे जाऊ, तुमच्या घरात किती माणसं दररोज येतात, यावरनं आपल्या मुलांच्या आयुष्याची समृद्धी आणि श्रीमंती ठरणार आहे. आणि तसं होत नसेल तर कृपया आजपासून मुलांना वेगळं काहीच द्यायचं नाहीये. बँकेचा बॅलन्स द्यायची गरज नाहीये, मनाचा बॅलन्स देता येतो का, विचारांचा बॅलन्स देता येतो का, कारण तो सटकलेला आहे. तर तेवढंच काम करायचं आणि ते करण्यासाठी पुस्तक वाचायचं, असं चांगलं काहीतरी ऐकायचं आणि घरांमध्ये जास्तीत जास्त माणसांनी यावं यासाठी काही करता आलं तर आपल्या मुलांचं आयुष्य तुम्ही सिक्युअर्ड करणार आहात. हे खरं इन्शुरन्स आहे भावनांचं आणि आयुष्याचं. आपण त्या बाहेरच्या इन्शुरन्सवर अवलंबून आहे, जीव गेला तर काहीतरी आपल्या मुलांना मिळेल, नाही. हे खरं इन्शुरन्स आहे. तर हे असं इन्शुअर्ड आपण करू शकू का, याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि हे सगळे प्रयत्न आम्ही आमच्या आयुष्यात करतो आहोत. म्हणूनच थोडंसं सांगण्याचं इथे मी धाडस केलं. आपण सगळे खूप छानपणे ते ऐकून घेतलं, त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे संदीप भाई, त्यांनी मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, मनापासून त्यांचे आभार मानतो आणि तुम्हाला खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. बघायचं असेल तर सरांचे रेग्युलर ट्रेनिंग सेशन्स होत असतात. सरांनी खूप छान गोष्ट बोलली की विद्यार्थ्यांना खंबीर व्हायला हवं आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व वाढायला हवं. तर याची सुरुवात आतापासून देखील आपण करू शकतो. कशी तर बरेच पालक मी बघतो की परीक्षा जेव्हा असते तर परीक्षा केंद्रावर अगदी बेंच शोधण्यापर्यंत विद्यार्थ्यांसोबत असतात. काही पालक तर बेंचवर बसून राहतात जोपर्यंत सुपरवायझर बाहेर काढत नाही तोपर्यंत. आणि त्याला ते गोल नीट कर बरं का, प्रत्येक प्रश्न वाचायचे, पेन नीट घेतला का, हे घेतलं का, तर नाही आलं तर कोणतंही एक ऑप्शन. अहो वर्षभर तेच शिकलेत ते, त्यांना सर्व माहिती आहे. आणि जर खरंच आपल्याला वाटतंय की काही राहून गेलंय तर 1 महिन्याआधी ना तुम्ही पुस्तक हातात घ्या आणि स्वतः त्याच्यातले काही प्रश्न घ्या आणि त्यांना सांगा की काही समजत नसेल तर विचारा. पॉसिबल आहे का? किती असे पालक इथं आहेत जे तुमच्या मुलांनी जेवढे मार्क मिळवले आहेत तेवढे मिळवू शकतात? मी कॉम्पॅरिझन नाही करत आहे की मुलांना स्पेशल सूचना, याचा अर्थ असा नाही की उद्या जाऊन तुम्ही घरी जाऊन आज प्रश्न विचारायचा. ठीक आहे, पुढची कोणतीही पिढी जी असते, येणारी पिढी ही मागच्या पिढीपेक्षा थोडी काही अंशी थोडी ऍडव्हान्स असते किंवा तुम्हाला मिळालेल्या सुविधा जास्त आहे. याचा अर्थ असा नाही की कॉम्पॅरिझन करावं. मला एकंदरीत एकच गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही त्यांना गेटवर जर सोडलं आणि सांगितलं की जा बाबा तुझा बेंच शोधून घे, काय वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त काय होईल? 20 ब्लॉक 30 ब्लॉक असतील, त्याला माहिती कुठे जायचंय. आणि जे विद्यार्थी दरवर्षी बोलत असतो मंथनच्या परीक्षेमध्ये इंटेलिजन्स सब्जेक्टमध्ये जे फक्त 4 वार आणि 4 तारखा याच्यावरून पूर्ण कॅलेंडर जे बनवतात, तुम्हाला वाटतं का ते त्यांचा वेश नाही शोधू शकणार? ठीक आहे, तर हे जे आहे ना छोट्या छोट्या गोष्टी मुलांचा कॉन्फिडन्स वाढवतात. त्यामुळे प्रत्येक पालकांना विनंती आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करून बघा. माझी काही पालक घ्यायला पाठवा ना त्यांना, प्रवास करताना तिकीट काढून द्या त्यांना, लाईन मध्ये उभं करा, तुम्ही शांततेत उभे राहा. कारण आतापासून तुम्ही त्यांना ती सवय लावाल तर पुढे जाऊन तुम्हाला ते थोड्या थोड्या जबाबदाऱ्या घ्यायला सुरुवात करतील. पालकांना जात केव्हा येतं तसं ग्रॅज्युएशन होऊन जातं आणि मग सांगतो एवढंही कळत नाही का तुला, कारण तुम्ही कडूच दिलं नाही ना त्याला. ठीक आहे, तर बऱ्याच गोष्टी आहेत, तेवढी फक्त विनंती पालकांना. आणि दुसरी गोष्ट मी बऱ्याचदा म्हणत असतो सरांना की बक्षीस वितरण सोहळा हा ऍक्च्युली मुलांचा नसतोच. कारण त्यांना जे करायचं होतं त्यांनी परीक्षेमध्ये करून झाले, मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन झालेलं आहे, ट्रॉफी येऊन झाली आहे, बऱ्याच जणांच्या अकाउंटला पैसे देखील जमा झालेले आहेत. पण हा प्रोग्राम आपण आयोजित करतो जेणेकरून पालकांना पण काहीतरी मिळावं. ठीक आहे, आणि हा जो बक्षीस वितरण सोहळा आहे हा त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार यावा, त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळावं म्हणून हा पारितोषिक वितरण सोहळा आहे. मान्यवर गोविंद सर आणि सांगतो मॅडम
तसेच आपले सगळ्यांचे लाडके मंथन वेलफेअर फाउंडेशनचे संदीप पाटील सर आणि इथं उपस्थित सगळ्या पालकांना गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. मजा नाही आली? नाही आली मजा? अजून एक वेळ ट्राय करा. अजून एक वेळ ट्राय करा. से गुड मॉर्निंग. आता अजून थोडासा बोला. से गुड मॉर्निंग. थँक्यू सो मच. माझा अगदी साधा आणि सिंपल जे फंड आहे ना मुलांना घडवण्याचा तो तुमच्यासोबत शेअर करेन. त्याच्या आधी ना काही पालकांनी जे महत्त्वाचे प्रश्न असतील तुमचे ते मी ऐकले. जर कोणाला काही प्रश्न असतील जे कॉमन क्वेश्चन्स असतात जनरली पॅरेंट्समध्ये काय असतात. येस सर प्लीज. ओके. नॉर्मल मुलांपेक्षा काही मुलं चंचल असतात. ओके ठीक आहे. अजून नाहीये किंवा त्याला कितीही सांगा त्याला कळतच नाही. त्याच्यात कॅपॅसिटी खूप आहे. सी कॅपॅसिटी प्रत्येक मुलामध्ये. ओके. कारण प्रत्येक पॅरेंटला असं वाटतं की माझा मुलगा खूप हुशार आहे. कुठल्याच पॅरेंटला असं वाटत नाही की माझा मुलगा इतरांपेक्षा कमी असू शकतो किंवा तो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाची तेवढीच कॅपॅसिटी असते. प्रत्येकामध्ये तेवढी क्षमता असते. सरांनी खूप सुंदर उदाहरण दिले इथे त्यांनी. बॅलेन्स कुठला असला पाहिजे त्याच्यावरही मी थोडंसं सांगेन. आणि आपल्याला हे माहिती असतं की बीज जे आपण लावत असतो ठीक आहे प्रत्येक बीजमध्ये पोटेन्शियल असतं. ती जी जमीन आहे ती किती सुपीक आहे त्याच्यासोबत त्या बीजमध्ये आपण कोणतं खत घालतोय. सेंद्रिय खत घालतोय का अजून कुठली खतं आपण त्याच्यात घालतोय त्याची प्रॉपर केअर करतोय का. त्याला शॅडोमध्ये असेल तर त्याला आपण सावलीत ठेवतोय का. जेव्हा गरज आहे तेव्हा ऊन देतोय का. हे सगळं ना खूप सोपं आहे. आपण जे गार्डनिंग करतो ना सेम गार्डनिंग म्हणजेच आपल्या मुलांना मोठं करणं. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे तुम्हाला. येस और नो. बरं मी हे का करायला लागते माहिती आहे का. मी विचारलं तुम्हाला प्रश्न विचारा. बरेच पालक माझ्याकडे येतात. माझा मुलगा ना शाळेत मठ्ठसारखा बसलेला असतो प्रश्न विचारत नाही. मी इथे तुम्हाला विचारला प्रश्न विचारा. कोणी नाही व्यक्त झाले. तुमचा शाळेनेच मुलं कॅरी फॉरवर्ड करतात. आज तुमच्यासोबत तुमचे मुलं आलेले आहे. कुठेतरी हे प्रोग्रामिंग त्यांच्या माइंडचं होतं. सायकोलॉजीमध्ये ना अगदी छोटं म्हणजे शिंक पण द्यायची की नाही हा पण विचार करावा लागतो. आज तुमचे मुलं तुमच्यासोबत तुम्ही ओपनली क्वेश्चन विचारत नाही. मुलं फॉरवर्ड तेच कॅरी फॉरवर्ड करतील की नाही सगळ्यांना असताना ना प्रश्न विचारायचा नाही. ठीक आहे. तुम्हाला ज्या काही गोष्टी इथे किती पॅरेंट्स असे आले की ज्यांनी सोबत एखादी डायरी आणि पेन कॅरी केलं आणि ते नोट्स लिहित आहे. मुलांना घडवणं ना रॉकेट सायन्स नाहीये. आपण घडलो की मुलं घडतात. ठीक आहे. छोटीशी ऍक्टिव्हिटी घेते फक्त पॅरेंट्स उभे राहतील. काउंट करणार आहे. 1 2 3 4 5. 5 म्हटल्यानंतर जेव्हा मी क्लॅप करते 5 म्हणते तेव्हा तुम्हाला क्लॅप करायचं. मला फॉलो करायचं. ठीक आहे. रेडी. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4. थँक्यू सो मच. काय झालं एक्झॅक्टली काय झालं माहिती आहे का. मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलं की 5 म्हटल्यावर क्लॅप करायचं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी 4 वर क्लॅप केली मला बघितल्यानंतर सगळ्यांनी 4 वर क्लॅप केली. हेच मुलं करतात. हो तुम्ही कितीही सांगा त्याला अभ्यास कर शांत बैस आणि टीव्ही बघू नको मोबाईल बघू नको कितीही जीव तोडून सांगा तो करणार तेच जे तुम्ही करता. हे एवढं सोपं आहे. खूप काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. जे म्हणतात की माझे मुलं खूप चंचल आहेत आमची मुलं असं वाटतं आणि ज्यांना असं वाटतंय सर लास्ट चेअर तुमचं मुलगा मुलगी ज्यांनी आता प्रश्न विचारला की काय कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सांगाल का कोणत्या वयात आहे काय एज आहे. सेकंड लाईन. ठीक आहे.
सी आपण ना पहिली दुसरीच्या मुलांपासून इतक्या अपेक्षा धरून ठेवलेल्या आहेत. जगू द्या ना, त्याचं पोटेन्शियल वेळ आल्यावर दिसणारच आहे. नाहीतर काय होईल माहिती आहे का, बोन्साय होईल. बोन्साय नसेल माहीत गुगल करा, बोन्साय काय असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आत्तापासून एवढा विचार करू नका. आणि मुलं कशी घडणार आहेत. बरं, डॉक्टर इंजिनियर व्हावं कोणाकोणाला वाटतं इथे? डॉक्टर इंजिनियर वकील सांगा बरं पटकन, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांनी काय व्हावं? पटापट बोला, जे आहे ते जेन्युइन या, नाही म्हणायचं नाही. येस, खरं. कोणाला वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा, माझी मुलगी वकील व्हावी, कलेक्टर, राहू द्या हातवर राहू द्या, मला काम करायचंय, कलेक्टर व्हावी. कोणाला वाटतं? कोणाला वाटतं माझा मुलगा माझी मुलगी एक चांगला माणूस म्हणून घडावा? आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो का? डॉक्टर प्रोफेशन म्हणून ते येणार, पण जोपर्यंत एक चांगला माणूस म्हणून तुम्ही घडणार नाही ना, कुठल्याच प्रोफेशन मध्ये पुढे जाणार नाही. बरं, आता हे माणूस म्हणून कसं बघायचं, कसं घडायचं? काही नाही, सोपं आहे, खूपच सोपं आहे. पण पालकांना करावं लागेल, कारण मी आधीच डेमो दिला ना. तुम्ही जे करणार ते तुमची मुलं करणार. मेडिटेशन सुरू करा. अध्यात्म काय असतं? प्रत्येकाच्या घरात देवपूजा होत असेल, देवपूजा होत असेल, सकाळ संध्याकाळ दिवा लावत असाल, शुभम करोती मुलांना म्हणायला लावत असाल. का करायचं हे कोणीच नाही सांगत. आणि काय होतं कालांतराने, ते जे आपण लागतो ना मुलांना, हे कर, देवपूजा कर, दिवा लाव, देवासमोर जरा वेळ शांत बस, ते का करायचं हेच नाही कळत मुलांना. आणि मग ते पाप पुण्य वगैरे वगैरे खूप विषय मोठा येतो. मी फक्त थोडक्यात सांगेन, आध्यात्मिक व्हा, तुमचे मुलं आपोआप यश मिळवतील. हे आजचं यश त्यांचं जे आहे ना, खरंच कौतुकास्पद आहे. पण हे टिकवून ठेवण्यासाठी, कारण जसे जसे मोठे होतील ना, अडचणी वाढत जातील. आज त्यांच्यापुढे इतके प्रॉब्लेम्स नाही, त्याच्यामुळे ते कॉन्सन्ट्रेट करू शकतात. पण मग नंतर ते टीनेजमध्ये येतील, त्यांच्या शरीरात काही बदल घडतील, त्यांच्यासोबत आपल्या पण शरीरात वयानुसार काही बदल घडतात. मग ते मिसमॅच होत जातं, मग प्रॉब्लेम्स, मग स्ट्रेस. आणि मग ना आपण टोमणे मारतो मुलांना, लहानपणी ते एवढं करत होता, आता काय झालं तुला, इतका हुशार होता, कुठे गेली बुद्धी, मित्राच्या नादी लागतो म्हणून वाया गेलं. नाही, असं काहीच नसतं. म्हणून अध्यात्म मुलांना शिकवा. देवपूजा करतात, चांगली गोष्ट आहे, नाही केलं तरी काही वाईट होणार नाही. पण अध्यात्म काय ना ते समजून घ्या. आणि त्याच्यासाठी मेडिटेशन डेली करा. मुलांना मेडिटेशन करायला शिकवा. आता लगेच मुलांना म्हणू नका, मॅमने सांगितलंय उद्यापासून संध्याकाळपासून मेडिटेशन करायला पाहिजे. तुम्हाला सुरुवात करायची, घेऊन बसा मुलांना. नाही बसले तुमच्यासोबत, तुमचे डोळे बंद झाल्यावर ते पळून गेले, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बसा. तुम्ही घडले, मुलं आपोआप घडले. तुम्ही बसले ना, ते बरोबर तुम्हाला फॉलो करते. ठीक आहे. आणि मेडिटेशन कसं करायचं, आपण 2 मिनिटं फक्त डोळे बंद करा सगळ्यांनी. त्याचा मी छोटासा तुम्हाला डेमो देते आणि हेच तुम्ही यूज केलं तरी चालणार. सगळ्यांनी डोळे बंद करा, चष्मा हातात काढून घ्या चष्मा असेल तर. क्लोज युअर आईज, बी कम्फर्टेबल, टेक अ डीप ब्रेथ and relax. लांब श्वास घ्या आणि हळूवारपणे श्वास बाहेर सोडा. Take a deep breath and relax. Take a and relax. तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित. तुमचा प्रत्येक श्वास आतमध्ये तुमच्या नाभीपर्यंत कसा जात आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. श्वास हळूवार बाहेर सोडताना तुमच्या मनातील सर्व विचार हळूहळू तुमच्यापासून दूर जात आहेत. बाहेर पडणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचे विचार हळूहळू कमी
दोन्ही हात डोळ्यांना लावायचे. Open your eyes with a big and sweet smile. खूप सोपं आहे. असं 5 मिनिटापासून सुरुवात करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते. जे तुम्ही म्हणतात ना, माझा मुलगा बसत नाही, 5 मिनिटापासून सुरुवात करा. तुम्ही 5 मिनिटं मेडिटेशन करायला सुरुवात करा. तुमची मुलं तुम्हाला बघून तेच करायला सुरुवात करतील. आणि जे तुम्ही म्हणतात की 3 वेळा वाचावं लागतं, याला एखादी गोष्ट खूप वेळा शिकवावी लागते, चंचल आहे माझा मुलगा, आपोआप कमी होईल आणि ती एनर्जी ना चांगल्या ठिकाणी यूज होईल. खूप काही आहे. अध्यात्म फक्त स्वीकारा. हे स्वीकारल्यानंतर सहजच तुमचा मुलगा, मुलगी, डॉक्टर, इंजिनियर वगैरे कुठल्याही क्षेत्रामध्ये खूप उज्ज्वल यश मिळवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक छोटासा फॉर्म्युला देते. 2024 मध्ये श्रीराम प्रभूंना त्यांचं घर मिळालंय. ठीक आहे. जय श्रीराम आपण म्हणतच असतो. राम या शब्दाला आजपासून लक्षात ठेवा. आर फॉर रेकग्नेशन, ए फॉर ॲक्सेप्टन्स. हे दोन्ही इंग्रजीत सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठीत र. जे आपले रीतिरिवाज आहेत ना, ते फक्त अनुकरण करू नका. ते रीतिरिवाज का आहे याचं आकलन करा. ठीक आहे. रीतिरिवाजांचं आकलन करा, चिंतन करा. आणि जसं आपल्या वेलफेअर फाउंडेशनचं नाव आहे, मंथन करा. मुलांना रेकग्नाइज करा, रेकग्नेशन द्या, त्यांचं ॲप्रिसिएशन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, मंथन करा, चिंता नका करू. ज्या वेळेला मंथन करायला शिकाल ना, सरांनी सांगितलं बॅलेन्स असला पाहिजे. बँकेत पैसे नसले तर चालेल, आयुष्यात बॅलेन्स असला पाहिजे. राग येणं चुकीचं नाही आहे. कुठे राग करायचा ना ते कळलं पाहिजे. आणि हे सगळं तुम्हाला शिकवायची गरज नाही. मुलांना फक्त ना मेडिटेशन करायला शिकवा. तुम्ही पण शिका, मुलं करतील. आणि हे केल्यानंतर आपोआप मुलं काय योग्य आहे काय वाईट आहे ना ते त्यांचं बरोबर ठरवते. ओके. थँक्यू सो मच. सगळ्या मुलांचं खूप खूप अभिनंदन. असेच यशस्वी व्हा. आणि संदीप पाटील सरांचं खूप खूप धन्यवाद. आणि मला इथे बोलल्याबद्दल, मला चान्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. मी जेव्हा शिकत होतो तर विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राशी किंवा दुसऱ्या मुलाला किती मार्क पडले याच्याशी कॉम्पॅरिझन करू नका. सोबतच आपल्याला स्वतःची कॉम्पिटिशन स्वतःशी करायची आहे की मला मागच्या वेळेला किती होते आणि आता किती आहे. आणि सर्वात त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट की मी जे पेपरमध्ये लिहिलो आहे, लिहून आलो आहे किंवा मी जे शिकलो आहे ते मी आयुष्यामध्ये त्याचा कशा प्रकारे फायदा करून घेऊ शकतो त्या गोष्टीचा, याचं आपल्याला आकलन करायचं आहे. ती गोष्ट नेहमी आमच्या क्लास टीचर मॅम मला सांगत असायच्या आणि माझ्या सुदैवाने ते आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. तर मी आपल्या मॅम यांना विनंती करतो की त्यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री मनोज गोविंदवार सर, आदरणीय दीप्ती बारी मॅडम, मंथन वेलफेअर फाउंडेशनचे आदरणीय श्री संदीप पाटील सर आणि सर्व सन्माननीय पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या यशाचं कौतुक दोघांनी पण खूप केलं. म्हणून मी पण खूप करते की तुम्हाला खूप यश मिळालं आहे. त्या यशाच्या कौतुकासाठी तुम्ही सर्वजण इथे आलेले आहात. त्यामुळे तुम्हाला जे यश मिळालं आहे त्या यशासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. पण ते मिळवण्यासाठी काय करावं लागलंय? अभ्यास. खाली बघ काय लिहिलंय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. काय केला तुम्ही? अभ्यास केला, तेव्हा तुम्हाला यश मिळालं. जे असाध्य आहे ते साध्य करण्यासाठी आता या यशामध्ये मंथनच्या स्पर्धेमध्ये काय असाध्य होतं की जे तुम्ही साध्य केलं? परीक्षा तर सगळ्यांनीच दिल्या, शाळेत फॉर्म सगळ्यांनीच भरले, पण ते काय असाध्य होतं की जे तुम्ही साध्य केलं आणि म्हणून तुम्ही इथे पोहोचले अभ्यास करून? काय असाध्य होतं? का तुम्हीच का आले?
तुमच्या शाळेतले इतर मुलांनी फॉर्म भरले नव्हते का? परीक्षा दिली नव्हती का? दिली होती की नाही? मग तुम्हीच का आले? कारण तुम्हीच मेरिटला आले. ते आले का मेरिटला? मग त्या परीक्षेमध्ये मेरिटला येणं हे असाध्य होतं. सगळ्यांना शक्य होतं का? तुम्हाला ते शक्य झालं आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले. आणि जेव्हा एखादी अशक्य गोष्ट शक्य करायची आहे, असाध्य गोष्ट साध्य करायची आहे, तेव्हा गरज लागते अभ्यासाची. दोघांनी अभ्यास शिकवला इथे. मेडिटेशनचा अभ्यास रोज करायचा आहे. असाध्य साध्य करायचं असेल तर आपली मुलं आपोआप इंजिनियर डॉक्टर व्हायची असेल तर रोज ध्यान करणं गरजेचं आहे. अभ्यासाचं ओझं मुलांवर तुम्ही देताय. पहिली दुसरी पासून तर अजिबात देऊ नका, काही गरज नाही. जेव्हा मुलगा 5वीत जातो ना आणि जर त्याची प्रगती दिसली नाही तर पॅरेंट्स म्हणतात, अहो 4थी पर्यंत खूप मार्क मिळायचे त्याला, आता मिळतच नाही, आता फारच कमी मिळायला लागले. का विचार करा. 4थी पर्यंतच्या 8वी पर्यंतच्या अभ्यासाचं कौतुक करायचं नाही. करू दे, खेळू दे. डान्सिंग इन द रेन अजिम प्रेमजींची एक सुंदर गोष्ट आहे. खेळू देत मुलांना पावसात. आपण त्यांना बाहेर पण जाऊ देत नाही. नको, ओला होशील, आजारी पडशील. पावसात भिजण्याचा काय मनसोक्त आनंद असतो तो त्यांना आपण यूज देत नाही. सगळं चौकटीत दिलंय, सगळे त्याच्याजवळ असं मी सांगितलं ज्याच्या घरात ग्रंथालय नाही ते घर मरणार काही दिवसांनी. आज वन संरक्षण दिवस आहे, एक पशुवन संवर्धन दिन आहे. आम्ही निसर्गाशी कॉन्टॅक्टच नाही आमचा. आम्ही इतकं आम्हाला एक झापडात बांधून टाकलंय ना की बाहेरचं बघायला आम्ही काही तयारच नाहीये. AI आलाय, तुमच्या व्हॉट्सअपला पण आता AI आलाय, तुमच्या सगळ्या सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या ऍपला AI आलाय, घरात AI आलाय, घर पुसायला AI आलाय. हे जर सगळे कामं ते AI करेल, आपण काय करायचं? गंजून जाऊ आपण. मेंदू आपला गंजून जाईल आणि तो मेंदू गंजून जाऊ द्यायचा नसेल तर आपल्याला अध्यात्माची गरज आहे, निसर्गाची गरज आहे. आणि त्याच्या जर सोबतीने चालू तर आपण पुढे जाऊ शकतो, अन्यथा नाही. पालकांचा विषय फार कठीण आहे. सर म्हणाले की पालकांना मी फार दोष देत नाही. मी देईन पालकांना दोष. आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नका. करू देत त्याचं, त्याला काय करायचं. स्पेस देतो आपण असं आपण म्हणतो, पण आपण जेव्हा त्याला स्पेस देतो असं जेव्हा पालक म्हणून आपण त्याला म्हणतो तेव्हा आपण त्यालाही जाणीव करून देतो. आपल्या आई वडिलांनी आपल्याला कधीच ते आपल्यासाठी काय करते त्याची जाणीव नाही करून दिली. आपल्याला त्यांच्या कृतीतून ती कळत होती आपोआप. आता आपल्याला सांगतो, अरे तुला इतके पैसे भरावे लागतात आणि तू काय एवढं पण करत नाही का? 15,000 भरले, 10,000 भरले, अमुक केलं तमुक केलं. हे आपण त्याला तोंडाने का सांगावं? हे तोंडाने सांगायची गरजच नाहीये त्याला आपण. आणि मग ही त्याच्या मनाचा विचार आपण करत नाही. मी मुलांना शाळेमध्ये एका वेगळ्या स्ट्रेस मध्ये असताना बघते दररोज. काय चालतंय त्यांच्या मनात नाही कळत. मी खूप त्यांच्या मनापर्यंत जाण्याचा, हृदयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते वर्गात शिकवते तेव्हा. मी विचार करते हे मुलं का मोकळे होत नाही. परवा आमच्याकडे 26 जुलै कारगिल दिनाचा कार्यक्रम होता.
मुली सगळ्या नाटिका सादर करत होत्या. नाटिका सादर करता करता एक मुलगी रडायला लागून गेली. खूपच रडायला लागली, ओक्साबोक्षी रडायला लागली. कळे नाही तिला काय झालं. नाटक ते होऊन गेलं, संपून गेलं. तिला सगळ्या शिक्षकांनी विचारलं, बेटा काय झालं, तू का रडतेस, असं काय झालं की तुला एकदम तेव्हा रडायला लागलं. पहिल्यांदा असं वाटलं की बाबा कदाचित हिचे पालक मिलिटरीमध्ये असतील किंवा हिच्या पालकांनी बॉर्डरवरती तिच्या पालकांचं काही झालं असेल, तिला त्याची आठवण आली असेल. ती सांगेच ना. सगळा कार्यक्रम सगळ्यांनी विचारलं, तिने सांगितलं नाही. शेवटी मग तिला पुन्हा आणखी विश्वासात घेतलं, ऑफिसमध्ये बोलवलं. म्हटलं बेटा काय झालं गं, सांग ना. तू त्यांना नको कोणाला सांगू, मला सांग, तू आणि मीच आहे फक्त या लोकांनी. तिने काय सांगावं, मॅडम रात्री माझ्या आईवडिलांचं खूप भांडण झालं. त्या भांडणामध्येच मला काहीच कळलं नाही. सकाळी आई पण उठली नाही, मी माझी उठली, माझी तयारी केली आणि शाळेत आली. माझ्या वेळा पण आईने घालून दिल्या नाही. माझी पालकांना विनंती आहे, दुर्दैवाने सुदैवाने कशानेही म्हणा, आपल्यातला सहनशीलतेचा भाग कमी झालेला आहे. कृपा करून आपल्या मुलांसमोर आपण एकमेकांची ओळीदोडी काढू नका, एकमेकांना बोलू नका, एकमेकांशी भांडू नका. त्याचा त्या मुलांच्या मनावर काय परिणाम होतो हे आपण जाणत नाही. आई बाबा होणं खूप सोपं आहे, त्या मुलांचे पालक होणं आताच्या काळामध्ये खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि ते बनण्यासाठी या दोघांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक कृती करणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी माझ्या शाळेत झालेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मी एक चीफ गेस्ट बोलवले आणि त्या चीफ गेस्टनी माझ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, किती जणांना बसलेल्या किती विद्यार्थ्यांना माहिती आहे अग्निपंख पुस्तक कोणी लिहिलं? एकाही मुलाला सांगता आलं नाही. एकाही मुलाला सांगता आलं नाही अग्निपंख पुस्तक कोणी लिहिलं. आपण अवांतर वाचन करायला आपल्या मुलांना चान्सच देत नाही, कारण आपणच वाचत नाही. आपल्याजवळ तो आता छोटा मोबाईल, तिच्यात सगळं वाचायचं येतं, तिच्यामध्ये रील्स येतात, त्या रील्स बघण्यात आपला वेळ जातो, त्या सिरियल्स बघण्यात वेळ जातो. त्याच्या पुढच्या दिवसापासून शाळेत वाचनाचे प्रकल्प राबवले. दुर्दैवाने आताही मला इतका वाईट अनुभव येतो की मुलांसाठी ग्रंथ प्रदर्शन लावलं जातं, मुलांना पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात व शाळेत वाचक कट्टा सुरू केला येत्या सोमवारपासून. त्या वर्गांच्या इयत्तांच्या बाहेर एका कार्डशीटवरती वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती लावून ते वाचायचं महिनाभर. मुलांनी फाडून टाकलं. कोणाला जबाबदार धरू? पालकांना जबाबदार धरू की शिक्षक म्हणून आम्ही जबाबदार असू का ते मुलं जबाबदार असतील? वाचन फार गरजेचं आहे आणि ते हार्डबुकच गरजेचं आहे, पुस्तकच गरजेचं आहे, मोबाईल नाही. अशी घरात ठेवा पुस्तकं. मुलं मराठी साहित्याची मुलं विसरून गेले, ChatGPTने तर अख्खं येऊन जातं तुमच्या समोर, एक्झाम्पल सहित होऊन जातं काही एखादा हवं असेल तर. त्यामुळे मुलांना वाचन करायला शिकवा. स्वतः रोज 2 पानं एखाद्या पुस्तकातली स्वतः वाचा, ही फार गरजेची आहे. त्यांचं ध्येय त्यांना ठरवते, त्यांनी काय बनायचंय. आणि इतक्या लहानपणापासून पण नाही, त्याचं एक क्षमता लक्षात घ्या, त्याची कुवत लक्षात घ्या. त्याला काय बनायचंय? मला वाटतं माझा मुलगा इंजिनियर बनावा, पण मला माहीत पडलं पाहिजे माझ्या मुलाची तेवढी कुवत आहे का, माझ्या मुलाची तेवढी क्षमता आहे का. ती ज्या पालकाला कळली ना त्यांचा मुलगा नक्की बनेल, ज्यांना त्यांच्या मुलाची क्षमता माहिती आहे.
म्हणून मुलगा अजून 8वीत आहे, पण 11वी 12वीचे JEE क्लासेस करतो ऑनलाईन. मोठ्या मोठ्या ज्या अकॅडम्या आहेत त्या अकॅडमीचे क्लासेस तो करतो आमच्या शाळेत. ते पालक असते श्रीविद्या पाटील सर. कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या मुलाची क्षमता काय आहे. आपल्या मुलाची क्षमता ओळखा, आपल्या मुलाची कुवत ओळखा. अमुक एक हा करतोय म्हणून मी पण हे करतो. आणि सर्वात मोठा ड्रॉबॅक सांगू आपला, आपण जे काय करतोय ना आपल्या स्टेटस साठी करतोय. माझं स्टेटस, मी 4 जणांमध्ये जेव्हा वावरतो तेव्हा माझ्या या मित्राचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे, मित्राचा मुलगा CBSE ला आहे, म्हणून माझा पण मुलगा त्यालाच असला पाहिजे. का अट्टहास? मी माझ्या स्टेटसच्या साठी मी माझ्या मुलाचं का नुकसान करायचं? माझा मुलगा स्वतंत्र आहे, माझ्या मुलाची विचार करण्याची क्षमता स्वतंत्र आहे. मी का तुलना करावी माझ्या मुलाची इतरांशी? त्याला जे बनायचंय ते बनू देत. मुलांना रोजच्या अभ्यासाबरोबर एक विनंती नक्की करेन जाता जाता की एक तरी कला आपल्या मुलांना आलीच पाहिजे. नृत्य, गायन, अभिनय, चित्रकला हे एक तरी आपल्या मुलांना आलंच पाहिजे. हे जर का आपल्या मुलांनी शिकलं, अभ्यास पण ते आपोआप करतील. जसं मेडिटेशन करून त्यांना आपोआप त्यांची एकाग्रता वाढेल, तसं ह्या गोष्टी, कलेच्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना आल्याच पाहिजे. कंपल्सरी एक तरी वाद्य त्याला वाजवता आलं पाहिजे. एकदा तरी विरंगुळ्याच्या वेळेला त्याला सुंदर ड्रॉइंग काढता आलं पाहिजे. त्यातच त्याला काहीतरी 2 कविता स्फुरल्या पाहिजे. जे काय त्याला आवडते पण त्याला ते तुम्ही करू दिलं पाहिजे. ते त्याला शिकवलं पाहिजे. तो ग्राउंडवर गेला पाहिजे, तो खेळला पाहिजे. शारीरिक दृष्ट्या विद्यार्थी सक्षम नाही, मानसिक दृष्ट्या तर नाहीच नाही. आत्महत्येचे प्रमाण का वाढतंय? त्याच्याचमुळे. ते शारीरिक दृष्ट्या पण सक्षम नाही. आम्ही त्यांना हे करूच देत नाही. सर म्हणतात मारायचं नाही. फार छान वाटलं सरांना आता मारायचं नाही म्हटल्यावर. पालक मारत नाही याचा त्यांना आनंद वाटला. सोनं सुद्धा खूप चावून सुलाखून करावं लागतं, खूप चटके सोसावे लागतात, तेव्हा ते सोनं घडतं. मग आपल्या मुलाला जर घडवायचं असेल तर खाऊ देत 2-4 चमचा. एखाद्या वेळेला आपला मुलगा सिन्सिअर असतो, चुकून त्याला चापट मारली जाते, चुकून त्याला मारलं जातं. त्याचाही पालक रोष पत्करतात. का मारलं? त्याची काही चुकी नव्हती, मारू देत ना. कदाचित तुमचा सिन्सिअर होता म्हणून त्याला 2 चापटा मारला तर पुढच्या 50ला अक्कल येईल ना की अरे बापरे याला मारलाय तर आता मी बाकीच्या मुलांनी पण चांगलं वागलं पाहिजे. पण नाही, तसं होत नाही. त्यांना मारायचं नाही, त्यांना बोलायचं नाही. तुमच्या बोलण्यावर किती बंधनं असतात त्यांच्यासाठी. असं बोललं तर तो काही करेल का? त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. तो जे काय सांगतोय त्यावर तुम्ही किती विश्वास ठेवायचा आहे तुमच्या मनाने ठरवायचं. त्याच्या समोर बोलायचं नाही, नंतर त्याची शहनिशा करायची. तो जर नसेल, तुमचा त्याच्यात आणि तुमच्यात विश्वास नसेल, तुमच्यात त्याच्यात सुसंवाद नसेल, आपण आपल्या मुलाला घडवू शकणार नाही. अविश्वास जर ठेवला तर त्याचा आपल्याला खूप त्रास होईल. ठेवा विश्वास, द्या त्याला संधी, करू देत त्याला नाही आवडत असेल तर, की जेणेकरून तो चांगला घडेल. ह्या अशाच काही थोड्याशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत. विद्यार्थ्याला आधुनिक युग आहे, इंटरनेटचं युग आहे, मोबाईलचं युग आहे, म्हणून परमेश्वराचं नामस्मरण गरजेचं आहे, स्तोत्रांचं पठण गरजेचं आहे. ते मुलांनी केलंच पाहिजे. त्याच्यातून काय शक्ती मिळेल आपल्याला जाणता येत नाही. जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत कळणार नाही स्तोत्रांची शक्ती काय आहे, का स्तोत्र म्हटली पाहिजे. म्हणून ती पण मुलांना म्हणायला सांगा. त्याचं दररोज त्यांच्याकडनं पठण करा की जेणेकरून मुलं चांगली स्तोत्र म्हणतील. त्यांचा विचार चांगला असेल तर
तर त्यांचा उच्चार चांगला होईल, त्यांचा उच्चार चांगला असेल तर त्यांचं आचरण चांगलं होईल. ह्या सगळ्या गोष्टी एक अनुभव घेतला इतक्या दिवसाचा, त्याच्याबद्दल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. यात तुम्हाला काही माझं चुकीचं वाटलं असेल, मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. आदरणीय श्री संदीप पाटील सर हे माझे विद्यार्थी आहेत आणि एक विद्यार्थी यापर्यंत पोहोचतो, एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि एक चांगलं काम शिक्षण क्षेत्रामध्ये, एक उत्तुंग काम, एक चांगला टॅलेंट, एक चांगली गुणवत्ता शोधण्याचं काम मंथनच्या माध्यमातून सर करताय. ही खूप आमच्यासारख्या शिक्षकांना अभिमानास्पद गोष्ट आहे. मला वाटते यापेक्षा शिक्षक म्हणून मला अजून काही नकोय. एका विद्यार्थ्याने मला इथपर्यंत बोलवायचं आणि खरं म्हणजे 21 जुलैलाच ह्या कार्यक्रमाचं नियोजन होतं, पण 21 जुलैला मी माझ्याच गुरूंना भेटायला गेलेले होते, त्यामुळे मी इथे येऊ शकले नाही. आणि संदीप पाटील सरांना त्यांच्या गुरूंना इथे बोलवायचं असेल म्हणून हा आजचा दिवस त्यांनी ठरवला. ते म्हणाले मॅडम, जेव्हा मी म्हटले की मला नाही जमणार 21 तारखेला यायला, त्यांनी मला उत्तर दिलं, मॅडम माझी गुरुभक्ती कुठेतरी अपूर्ण पडली म्हणून तुम्ही येत नाहीये. पण त्यांची गुरुभक्ती पूर्ण झाली की त्यांचा आज तो कार्यक्रम घडून आला आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये मला सन्मान दिला. त्याबद्दल मी आदरणीय संदीप पाटील सरांचे खूप मनस्वी आभार मानते. तुमचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. त्यापैकी इयत्ता दुसरीच्या 17,000 विद्यार्थ्यांमधून 4था क्रमांक मनस्वीने मिळवलेला आहे. समाधान प्रेमनाथ, सानेगुरुजी विद्या मंदिर अमळनेर. हाँ बोला, क्या बोल रहे थे? स्वरित प्रमोद पाटील, कार्तिक नारायण कुमार, भाग्येश थैंक यू. थैंक यू. त्यांनी साईडला उभं राहायचं, इथून फोटो घ्यायचा आपल्याला. बक्षीस देऊन झालेले विद्यार्थी थैंक यू. महेश रवींद्र चौधरी, आयुष प्रदीप भोई थांबायचे, पालकांना बसू देत नाही. थैंक यू. मिहिर कपाडिया, वेदांत विकास बराटे, समोर. थैंक यू. तनिष्का दिनेश माळी, अनुश्री सुजॉय दे, थैंक यू.
थँक्यू थँक्यू आणि मंथन परिवारासाठी आपल्या सेलिब्रेट सदैव खेळाडू आहे आणि इंटरनॅशनल लेवलला जाऊन आले. समोर पुन्हा एकदा आसावरी तुषार पाटील, थँक्यू राजवर्धन मोहन गाडे आणि नेत्रा दीपक ठाकरे. थँक्यू थँक्यू बरी इकडे बघ. ओके सर. विद्यार्थी आहेत त्यांचं नाव राहिलं असं कोणी नाही ना. एक फोटो घ्या दिनेश पारवे सर आलेत ना. त्यांचं झाला की गेला वन मोर हां हां ज्यांना ट्रॉफी मिळाली बाकी उशिरा आलेले वगैरे. आपल्याला एक सत्कार घ्यायचा आहे.